गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय इंदोरला. ॲक्च्युली आता आमचं सगळं फिरून झालं. सगळ्यात पहिलं महाकाल दर्शन, त्यानंतर कालभैरव महाराज दर्शन, त्यानंतर काल आम्ही गेलेलो ओंकारेश्वर आणि येता येता मग त्यांनी एक इकडचं प्रसिद्ध हॉटेल आहे तिथे आम्हाला जेवायसाठी थांबवलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग थोडा रेस्ट केला आणि आज आम्ही निघालो आहे इंदोरला. तर इंदोरला आपण इंदोरच्या काही प्लेसेस एक्सप्लोअर करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅलेस आहे, तिथे शीश मंदिर आहे, असे काहीतरी प्लेसेस आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर ते आज आपण एक्सप्लोअर करू. सो गाईज, आमची गाडी पार्किंग मध्ये लावली आम्ही आणि आता आम्ही ई रिक्षा घेतली आहे इथे. कारण का आमची गाडी पुढे जाणार नाही कुठे, म्हणजे जिथे पण आम्हाला आता जायचं प्लेसवर, म्हणजे फॉर एक्झाम्पल काच मंदिर, राजवाडा पॅलेस अशा ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तर त्या ठिकाणी आमची गाडी जाणार नाही कारण का तिकडे छोटे छोटे रस्ते आहेत. त्यामुळे आम्ही आता ई रिक्षाने पुढे चालतोय. गाडी आता आम्हाला ज्या ज्या प्लेस फिरवणार आहेत ते आता आम्हाला सांगतील. भाई हमें कौन से प्लेस घुमाने वाले? अभी शीश महल जाएंगे जो रंग बिरंगे कांच के टुकड़े से बना हुआ है। 116 साल पुराना मंदिर है, 25 से 30 साल बनने में लगे हैं। और दूसरा रहेगा मेन हमारे वहाँ का कपड़ा मार्केट जो कॉटन और सिल्क का होता है। महेश्वरी साड़ी, चंदेरी साड़ी, ये देखिए आप यहाँ पे आ गए। राजवाड़ा पैलेस दिखाएंगे हम और रिटेल इनको पार्किंग छोड़ेंगे। मस्त है, आप ऑटो रिक्शा से घूमिए। कार का थोड़ा सा दिक्कत आता है, पार्किंग नहीं होता है, पतली पतली गलियाँ रहती है मार्केट में, तो दिक्कत आता है। इसलिए हम लोग ने ऑटो ई रिक्शा की है, ई रिक्शा और कार पार्किंग में रखा है. कार पार्किंग। गाईज आता आम्ही आलोय शीश महलच्या शीश मंदिरकडे. पण इकडे सीन काय, इथे आतमध्ये आपण व्हिडिओ फोटो काहीच घेऊ शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आतून हे मंदिर दाखवू शकत नाही गाईज. ॲक्च्युली हे मंदिर पूर्णपणे काचेचं आहे. वेगवेगळ्या कलरच्या कलरफुल काचा लावलेल्या आतमध्ये. पण त्या लोकांनी सांगितलं की इथे व्हिडिओ आणि फोटो काहीच अलाउड नाही आहे. त्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो नाही घेऊ शकत. तर गाईज आता आम्ही शीश मंदिरमधून बाहेर आलो. ॲक्च्युली मंदिर खूपच छान आहे आतून, पण आता त्यांचा तो प्रोटोकॉल आहे की आतमध्ये फोटो व्हिडिओ घेऊ शकत नाही. आतमध्ये मस्त वेगवेगळ्या कलरफुल काचा लावल्या आहेत. इवन फ्लोरिंग पण, खालची फ्लोरिंग पण पूर्णपणे काचेची आहे आणि सगळं चारी साईडला जे पिलर लावले ते पण पूर्णपणे काचेचे आहेत आणि वरती छत आहे ते पण काचेचं आहे. आणि आतमध्ये एक असा जवळजवळ 5 फुटाचा हत्ती आहे जो चांदीचा आहे. एक सिंहासन आहे ते पण चांदीचं आहे. असं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आतमध्ये ज्या मी बघितल्या आतमध्ये. पण तिथे व्हिडिओ आणि फोटो अलाउड नव्हता त्यामुळे मी ते करू शकलो नाही. पण आतमध्ये जाण्याचा मतलब आतला जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. काही आता तिथून निघालो आम्ही मंदिरमधून आणि इंदोरच्या कपडा मार्केटमध्ये आलो. जिथे कपडे मिळतात वेगवेगळ्या साड्या वगैरे. असे मागे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे कपडे मिळतात. तर गाईज मी थोडं थोडं तुम्हाला दाखवतो कपडा मार्केटमधलं. कुछ है अपने को इंटरेस्ट? इसको इंटरेस्ट, इसको चॉइस कर भाई। यू गाइस करेगा चॉईस. आम्ही बसून बसून कंटाळलोय. पण काय इथे बघा, लेडीज आम्हाला फक्त 15 मिनिटं बोलून घेऊन आलेले, आता अर्धा तास झाले पण काय साड्या संपत नाही. भरपूर टायमाच्या मेहनतीनंतर फायनली आम्ही साड्यांच्या दुकानातून बाहेर पडलो. घेतल्या किती साड्या?
2. गाईज आता आम्ही चाललोय राजवाडा बघायला. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे राजवाडा कसा आहे तो. तर गाईज आता आम्ही राजवाड्याच्या इथे आलो आहे. आता इथे मी पूर्णपणे माहिती बघतो हा राजवाडा कोणाचा आहे, कसा आहे, काय आहे ते, आणि मग तुम्हाला सांगतो. तर गाईज हा राजवाडा अहिल्याबाई होळकर यांचा आहे. इथे त्या सभा घ्यायच्या. मी इथे एका व्यक्तीला विचारलं जे इथे म्हणजे काम करतात, त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला ही माहिती दिली. गाईज राजवाडा खूप छान आहे. आतून तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे बघा, हा राजवाड्याचा आतला व्ह्यू आहे आणि खूप मोठा आहे राजवाडा. गाईज इथे फिरायला मिनिमम 30 to 40 मिनिट्स लागतात. तर आम्ही पण ऑलमोस्ट 30 to 40 मिनिट इथे फिरतोच आहे. तर गाईज आता आपण आतमध्ये जाऊन होळकर कुटुंबाचा पूर्ण इतिहास आणि त्यांची वंशावळी बघणार आहोत. तर गाईज हा पॅलेस खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे. इथे पूर्ण अहिल्याताई होळकरांचा पूर्ण इतिहास आहे, पूर्ण वंशावळी आहे. पूर्णपणे एकदम व्यवस्थित आणि क्लिअर छान पद्धतीने इथे त्या लोकांनी ठेवली आहे. तर तुम्ही इथे व्हिजिट करून ते तुम्ही बघू शकता. हा खूप छान आहे पॅलेस, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. तर गाईज आता आम्ही सेकंड पॅलेसला आलो आहे. एक पॅलेस आमचं झालं बघून, आता आम्ही सेकंड पॅलेसला आलो आहे. तर गाईज हा बघा, हा माझ्या मागे जो पॅलेस आहे तो आहे लालबाग पॅलेस. तर गाईज मी आता तुम्हाला हा पॅलेस आतून दाखवतो.
आता या पॅलेस बद्दल आपल्याला दादा माहिती सांगतील. सर आप पॅलेस के लिए सर ये महाराजा तुगलजीराव होलकर का महल है। हाँ 1871 में उन्होंने इस महल का निर्माण करा था। इसे 3 चरण में बनाया गया है। इसका बीच का काम महाराजा शिवराज जी ने करवाया था और आखिरी में महाराजा तुगलजीराव तृतीय थे, उन्होंने ये महल बना के 1963 तक लिए है। ये महाराजा तुगलजीराव होलकर का महल 160 साल पुराना हो चुका है। ये इटालियन मार्बल है, पूरा अंदर सॉलिड पीस है और एक ही पीस में उस समय इटली से मंगवाया गया था। और ये इनका इको पॉइंट है या सेंटर में जो तर गाईज आता मी तुम्हाला जी व्हिडिओ दाखवली तो होता इको पॉइंट. म्हणजे तिथे उभे राहून तुम्ही जर बोललात तर ते पूर्ण राजवाड्यामध्ये आतपर्यंत त्याचा आवाज जायचा, असं त्या माणसाने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. गाईज तुम्ही माझ्या मागे जो पॅलेस बघताय तो आहे लालबाग पॅलेस. आणि हा गाईज खरंच खूप छान आहे पॅलेस. हा टोटल 7 एकरमध्ये बनला आहे आणि याचं गार्डन पण खूप मोठं आहे. याचा इंटिरियर पण खूप छान आहे आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे. तो तुम्ही गाईज जर तुम्ही उज्जैनमध्ये महाकाल दर्शन घेतल्यानंतर इंदोर एक्सप्लोअर करायला आलात तर तुम्ही लालबाग पॅलेस नक्की बघा. तर गाईज आता आम्ही आलो आहे इंदोरच्या फेमस स्ट्रीटला 56ला. तुम्हाला मी दाखवतो 56 स्ट्रीटचा व्ह्यू.
गाईज सर हे 56 हे नाव का पडलं माहितीये? इथे 56 दुकान आहेत खाण्याची, म्हणजे एक पासून 56 पर्यंत फक्त खाण्याची दुकान आहेत. इथे सगळ्या प्रकारचं आपल्याला स्ट्रीट फूड मिळेल खायला. बरोबर ना? तू तर खाणार ना? ट्राय तर करायलाच पाहिजे. काय काय खाणार? बघूया काय काय आहे आता. पण फर्स्ट टाइम आली. हा, आम्ही फर्स्ट टाइम आलोय, कारण काही ते लोक असे म्हणतात की उज्जैनला सॉरी इंदोरला गेलायस तर तिथे 56ला जा, तिथे भरपूर चांगलं चांगलं खायला मिळेल. तर मग आता आम्ही आलोय, आता आम्ही इकडचं फूड ट्राय करतो आणि तुम्हाला पण सांग. कशी आहे टेस्ट? कशी आहे? चटणी खूप मस्त आहे. चटणी खूप सुंदर आहे. खायचं ना ते खायला. टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा 56ला येऊन. खूप सारे आयटम्स आहेत खाण्याचे. आम्ही पण आता एक एक टेस्ट करतोय. तुम्ही पण या आणि ट्राय करा. मस्त आहे. ही काहीतरी युनिक कॉन्सेप्ट आहे. आपण अशी कॉन्सेप्ट कुठेच खात नाही. ही म्हणजे आम्ही एवढ्या ठिकाणी गेलो फिरायला, पण अशी कचोरी मी अजूनपर्यंत कुठे बघितली पण नाही आणि खाल्ली पण नाही. तर ही जरा युनिक कॉन्सेप्ट वाटते आणि टेस्टी पण आहे. उल्लट पिझ्झा खाऊन बघतो कसा आहे. हाय, म्हणजे आपण जो राऊंड पिझ्झा खातो ना तसाच आहे, फक्त हा कुल्लड मध्ये देतात आणि तो राऊंड असतो, पण टेस्ट एकदम पिझ्झा सारखीच आहे. बाहुबली सँडविच नावाप्रमाणेच आहे. आता एवढं संपलं पाहिजे मला. टेस्टी आहे. वेफर वगैरे सगळं दिलंय आणि चीज आहे ना आतमध्ये पूर्ण भरभरून मारलंय. फ्लेवर पण चांगला आहे. हा, भरपूर सारं खाल्लंय आम्ही. पोट फुल टाईट झालंय. असं एवढं खात होतो ना जसं काय कधी आम्ही खाल्लंच नव्हतं. जे येईल ते खातोय. पाणीपुरी, परत ते काय स्प्रिंग बाहुबली, हा पोटॅटो ट्विस्टर, नंतर बाहुबली पिझ्झा, मटका डोसा, मंचुरियन, राईस, जे मिळेल ते खातोय. फुल पोट टाईट झालंय बस. तर गाईज आता आमचे जेवढे पण इंदोरचे स्पॉट्स होते ते आमचे झालेत एक्सप्लोर करून. तर मी हा व्लॉग इथेच संपवतो. बाय.